राष्ट्रवादीचे उमेदवार गजानन मगदुम यांची प्रचारात आघाडी प्रचार शुभारंभात जोरदार केले शक्ती प्रदर्शन। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गजानन मगदुम यांनी शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। महापालिकेचा प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला एकच उमेदवार दिला असून माजी नगरसेवक गजानन मगदुम यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे। यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केल्यानं त्यांचा संपर्क लोकांशी आहे। समाजसेवेत मगदुम कार्यरत आहेत। क्रीडा सांस्कृतिक कार्यात शिवप्रेमी मंडळाच्या माध्यमातून ते नेहमी क्रीडा स्पर्धा आयोजित करून नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात। धार्मिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग लक्षणीय असतो। प्रभाग 2 मधून गजानन मगदुम यांना वाढता पाठिंबा दिसत असल्यानं त्यांचा विजय निश्चित असल्याचं नागरिकांमध्ये चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी भाजपवर जोरदार टीका करत गजानन मगदुम यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितले। प्रचार फेरीचा प्रारंभ करतेवेळी दर्गा, महादेव मंदिर, मारुती मंदिर, रोहिदास समाज मंदिर, जैन मंदिर इथं दर्शन घेऊन प्रचार फेरीला सुरुवात झाली। प्रचार फेरी जैन गल्ली, लिंगायत गल्ली, स्वामी गल्ली, धनगर गल्ली, तराळ गल्ली, सिद्धार्थनगर परिसरात उमेदवार गजानन मगदुम यांनी मतदारांचा आशीर्वाद घेतला। या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे, युवक अध्यक्ष आकाश माने, कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे, युवक अध्यक्ष दादासाहेब कोळेकर, राम गोंडाजे, जयपाल कवठेकर, भाऊसाहेब पाटील, जयकुमार पाटील, श्रीपाल कोल्हापुरे, नितीन लोकपुरे, देशभूषण करणारे, कुलभूषण करणारे, राजू हसुरे, गुंडू हसुरे, पैलवान राजेंद्र, मैनाबाबू पाटील, महावीर चिंचवाडे, शिवगोंड पाटील, संदीप भोसेकर, संतोष पाटील, सुरेश पाटील, अमोल सुतार, शशिकांत पाटील, गंगाधर पाटील, बापूसाहेब तोडकर, सागर पाटील, बाळासाहेब पाटील नागान, दादासाहेब पाटील, अजिंक्य हजारे, राजू पाटील रुमाले, CR पाटील, शंकर पाटील यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या।